बघू शकताय आज आपण बीड शहरातल्या MIDC भागामध्ये आहेत आणि MIDC मधलं MIDC मधलं सर्वात मोठं गोडाऊन आहे आणि या गोडाऊनला आग लागल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणावरती दिसून येत आहे। बघू शकताय हे गोडाऊन खटोड यांचं असल्याचं सांगितलं जात आहे। बघू शकताय बीड शहरातल्या MIDC मधलं सगळ्यात मोठं गोडाऊन आहे आणि या गोडाऊन मध्ये सरकी पेंट हे मटेरियल ठेवण्यात आलेलं होतं आणि बघू शकताय या गोडाऊनच्या वरती जे अँगल पत्रा वगैरे होता ते पत्रा देखील आगीमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे आणि जमिनीवरती कोसळून त्याची पूर्ण माती झालेली दिसून येत आहे। बघू शकता या ठिकाणी काही सरकीचे आपल्याला पोते दिसून येत आहेत। काही ठिकाणी जर पाहायला गेलं तर पिंडीचे पोते देखील या ठिकाणावरती आहेत आणि त्याच पिंडीच्या पोत्यावरती या भिताडी ज्या आहेत त्या पडलेल्या दिसून येत आहेत। आता सध्याच्या परिस्थितीला जरी पाहायला गेलं तर पिंडीला आग लागलेली आपल्याला या ठिकाणावरती दिसून येत आहे आणि तीच आग विझवण्यासाठी या ठिकाणी अग्निशामक दलच्या काही गाड्या देखील या ठिकाणावरती आलेल्या आहेत आणि काही प्रायव्हेट टँकर देखील या ठिकाणावरती मागितलेल्या आहेत। बीड शहरातून काही गाड्या मागितलेल्या आहेत आणि काही गेवराई शहरातल्या देखील या ठिकाणावरती गाड्या आलेल्या आहेत। ही आग बघायला गेलं तर या आगीमुळे पूर्ण जी शेड आहे पूर्ण हा एरिया आहे पूर्ण उद्ध्वस्त झालेला आपल्याला या ठिकाणावरती दिसून येत आहे आणि याच शेडमध्ये जो काही माल होता जो या गोडाऊन मध्ये जो काही माल होता तो माल देखील पूर्ण कोळसा झालेला आपल्याला दिसून येत आहे। विनंती असणार आहे तो कोळसा जो दिसत आहे ते कोळसा दाखवण्याचा प्रयत्न करावा। त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर पूर्ण कोळसा झालेला आपल्याला दिसून येत आहे। सरकी देखील या ठिकाणावरती दिसते आणि पेंट देखील या ठिकाणावरती दिसते। हे गोडाऊन बीड शहर MIDC मध्ये आहे। हे गोडाऊन खटोड यांचं असल्याचं सांगितलं जात आहे आणि या गोडाऊन मध्ये अमृत काका साडे यांचा माल असल्याचं काही लोकांकडून सांगितलं जात आहे। बघू शकता या ठिकाणावरती अग्निशामक दलाच्या गाड्या आलेल्या आहेत। सकाळपासूनच ही यंत्रणा पूर्ण या ठिकाणावरती कामाला लागलेलं आहे। सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणावरती काही व्हिडिओ देखील व्हायरल झालेले होते, मात्र ते व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर आपण या स्पॉटवरती ऑन द स्पॉट बातमी कव्हर करण्यासाठी या ठिकाणावरती आलेलो आहे। बघू शकता या ठिकाणी पडलेलं दिसत आहे अशा पडल्याने पूर्ण असे जे पूर्ण भीत होती आणि ती भीत खाली कोसळल्या गेलेली आहे। वरच्या साईडला शेड आहे पत्र्याचं, ते पत्र्याचं शेड देखील जमिनीवरती पूर्णपणे कोसळलेला आहे आणि जे शेडच्या आतमधला माल आहे तो बी आता सध्याच्या परिस्थितीला जरी पाहायला गेलं तर पूर्ण जळताना हा माल दिसून येत आहे आपल्याला। बघू शकताय आता आपण ज्या गोडाऊनला आग लागलेली होती त्या गोडाऊनच्या मध्यभागी आहेत आणि सध्याच्या परिस्थितीला देखील या ठिकाणी गोडाऊनवरती आग लागलेली आपल्याला दिसून येते। ठिकठिकाणी पाहायला गेलं तर पलीकडच्या साईडला पेंट आहे, या साईडला जर पाहायला गेलं तर या साईडला सरकी ठेवलेली होती ती सरकी सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणावरती ही सरकी दिसून येते आपल्याला। बघू शकताय पूर्ण अशी कोळसा झालेली सरकी आपल्याला या ठिकाणावरती दिसून येते। बघू शकताय पूर्ण हा कोळसा झालेला आहे, याच्यावरती पूर्ण पाणी मारलेलं आहे म्हणून सध्याच्या परिस्थितीमध्ये हे पूर्णपणे शांत या ठिकाणावरचं जी वातावरण आहे ते पूर्ण शांत झालेलं। मात्र पलीकडच्या साईडला जर पाहायला गेलं तर आग आता सध्याच्या परिस्थितीला देखील चालू आपल्याला दिसून येत आहे आणि हे पूर्ण शेड उद्ध्वस्त झालेलं आहे। पूर्ण या ठिकाणावरती शेड बघू शकताय, या ठिकाणावरती हे अँगल दिसत आहेत आपल्याला, पत्रे देखील आहेत। पत्र्याची परिस्थिती सध्याच्या परिस्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर पूर्ण कागदासारखे हे पत्रे झालेले आपल्याला या ठिकाणावरती दिसून येत आहेत। बघू